दौलतराव हे खरे नाव, परंतु आयुष्यात त्यांचे कितीतरी वेळा बारसे झाले असावे, कितीतरी जन्म झाले असावेत. 3 धर्मांचे संस्कार, चालीरीती यांचे अचूक ज्ञान त्यांना होते. प्रादेशिक तसेच विदेशी भाषांवर मजबूत पकड होती. तितकाच मोठा हजरजबाबीपणा आणि आत्मविश्वास होता. त्याला स्वराज्य प्रेमाची जोड होती. जवळजवळ त्यांच्यासारखेच 3000 बहिर्जी त्यांनी स्वराज्यासाठी उभे केले होते आणि या 3000 बहिर्जींचे नायक होते दौलतराव म्हणजेच बहिर्जी नाईक. जय शिवराय मित्रांनो. तर आज आपण जाणून घेणार आहोत स्वराज्याच्या इतिहासातील एक अतिशय रहस्यमय आणि धाडसी व्यक्तिमत्व बहिर्जी नाईक. छत्रपती शिवाजी महाराजांचे हे असे गुप्तहेर होते की ज्यांच्या माहितीमुळे अनेक मोहिमा यशस्वी झाल्या. सन 1685 दक्षिण महाराष्ट्र, भूपाळगड किल्ला, बाणूरलिंग महादेव मंदिर. वाऱ्याची झुळूक मंद वेगाने किल्ल्याच्या भोवती प्रदक्षिणा घालत होती. वृक्षांची पालवी अलगद डुलत होती. पिवळी पाने वृक्षांचा आधार सोडून हळूच जमिनीवर स्थिरावत होती. पिवळसर हिरवट रंगांची किल्ल्याच्या अवतीभोवतीची झुडपे त्यांचा एक अनोखा गंध वातावरणात पसरवत होती. सूर्य अस्ताचली निघाला होता. त्याची शेवटची दृष्टी बाणूरलिंग महादेव मंदिराच्या कळसावर रेलली होती. पिंपळाच्या डुलणाऱ्या पालवीमधून मार्ग काढत त्याची किरणे मंदिराच्या शिखरावर स्थिरावली होती. इतक्यात देवळाच्या गाभाऱ्यात एक घंटानाद झाला आणि त्यापाठोपाठ कुणीतरी धाडकन पडल्याचा आवाज झाला. परंतु हा कशाचा आवाज असावा? भूपाळगडावरील पहारेकरी होतेच, परंतु या क्षणाला मंदिराजवळ कुणाचीही उपस्थिती नव्हती. गडाच्या पायथ्याशी असलेले ग्रामस्थ महादेवाच्या दर्शनासाठी नेहमी येत असत, परंतु आज कुणाचीही चाहूल नव्हती. दिवाबत्तीची वेळ होण्यास अजून काही अवधी शिल्लक होता, त्यामुळे पुजारीही किल्ल्यावर पोहोचला नव्हता. मग तो प्रश्न राहिलाच, मंदिराच्या गाभाऱ्यात जमिनीवर धाडकन पडण्याचा आवाज कुणाचा होता? अर्थात कुणा मनुष्याच्या उपस्थितीशिवाय तो आवाज शक्य नव्हता. तो आवाज मनुष्याचाच होता. तो मनुष्य जमिनीवर पालथा पडला होता. बराच वेळ झाला तरी तो अजूनही तसाच जमिनीवर पडून होता. नमस्कार करण्यासाठी कुणी इतका वेळ का पडून राहील? नाही, त्याचा तर श्वासोच्छ्वास वाढला होता. पायात झालेल्या जुन्या जखमेने डोके वर काढले होते. त्यातून रक्तस्राव होत होता. अंगात ज्वर भरला होता. अशा अवस्थेत शिवलिंगाला दोन्ही हातांनी घट्ट धरून तो पुटपुटला, शिवशंभो, महादेव. महादेवाच्या नामाचा परत परत उच्चार सुरू होता. मध्येच महादेवाच्या नामांसोबत छत्रपती शिवाजीराजे, छत्रपती संभाजीराजे, भोळा शंकर, कैलासपती, महादेव असे नामस्मरण सुरू होते. त्या माणसाच्या अंगावर एक काळी बंडी होती. कमरेपासून गुडघ्यापर्यंत धोतर आणि धोतराच्या नेसणीवर पिवळसर शेला बांधून डाव्या बाजूला गाठ मारली होती. त्या गाठीच्या आडोशाला शेल्यात एक कट्यार लपवली होती. 100% ती कट्यारच होती, कारण तिच्या मुठीच्या रचनेवरून ते स्पष्ट होते. तो मनुष्य पुढे बोलू लागला, महादेवा, जीवाची अपार पराकाष्ठा करत मी कसा बसा या तुझ्या गाभाऱ्यात पोहोचलो आहे. खरं तर रायरेश्वराला पोहोचायचं होतं, परंतु इतकं सामर्थ्य आता माझ्या देहात उरलं नाही. माझा प्राण देहाला सोडून जाण्यासाठी व्याकुळ झाला आहे, कारण स्वराज्याच्या उपयोगी हे माझं शरीर आता राहिलं नाही आणि कदाचित हे शरीर त्यागून मी परलोकात गेलो तर कारण स्वराज्याच्या उपयोगी हे माझं शरीर आता राहिलं नाही आणि कदाचित हे शरीर त्यागून मी परलोकात गेलो तर मला माझ्या राजाचं दर्शन घेता येईल. महादेवा, या सेवकाला त्याच्या राजाजवळ घेऊन चल. याच अपेक्षेनं तुझ्याजवळ पोहोचलो आहे. तुझ्याजवळ माझं हेच मागणं आहे. तू माझ्या निष्ठेचा आणि कर्तव्याचा साक्षी आहेस. तुला सगळं ठाव आहे. या सेवकाच्या नसानसात शिवाजी नावाची ऊर्जा प्रवाहित आहे, परंतु मी आज विनवणी करतो, या ऊर्जेला त्याच्या प्रमुख स्तोत्रात विलीन करून दे. शिवाजी नावाच्या सागरात माझ्या प्राणाला बुडवून दे. असे म्हणत त्याने कसेबसे हळूच डोळे उघडले, शिवलिंगाकडे पाहिले आणि तो पुन्हा पुटपुटू लागला, माझी ही शेवटची इच्छा पूर्ण व्हावी म्हणून मी तुझ्या या प्रतीकावर माझ्या रक्ताचा अभिषेक करतो. असे म्हणत त्या मनुष्याने कमरेतून कट्यार बाहेर काढली. थरथरत्या हातांनी त्या कट्यारीची मूठ नीट न्याहाळून पाहिली. त्या कट्यारीच्या पितळी मुठीवर सिंहाची प्रतिकृती कोरली होती. त्या सिंहाच्या प्रतिकृतीला मस्तकाशी भिडवून स्मित करत तो पुटपुटला, राजे, तुम्ही तुमच्या हातांनी या बहिर्जी नाईकाला दिलेल्या या कट्यारीनं आजपर्यंत कितीतरी गनिमांच्या गळ्यांचे घोट घेतले असतील. तुमच्या हातांचा स्पर्श लाभलेल्या या कट्यारीच्या मुठीत काय ताकद आहे हे फक्त मीच जाणतो. राजे, तुम्ही जाणून होता मला तलवारीपेक्षा या कट्यारीची प्रत्येक वळणावर गरज भासणार होती, म्हणून तुम्ही मला ही भेट दिली होती. बहिर्जी नाईकांनी पुन्हा एकदा कट्यारीची मूठ कपाळीशी टेकवली आणि कट्यार डाव्या हातात पकडून उजव्या हाताच्या अंगठ्यावर वार केला. त्यांच्या अंगठ्यातून रक्ताची चिळकांडी उडाली. लाल भडक रक्ताची धार त्यांनी शिवलिंगावर धरली. जखम झाली असताना सुद्धा वेदना होत असल्याचा भाव त्यांच्या चेहऱ्यावर उमटला नव्हता. डोळे बंद करून ते पुटपुटू लागले, शंभो, शिव, शिवाजी, शंभो.
मोठ्या कष्टाने त्यांनी पापण्या उघडल्या. त्यांचा पंजा शिवलिंगाच्या अग्रभागावर होता. अंगठ्यातून निघणाऱ्या रक्ताचे शिवलिंगावर ओघळ उमटले होते. बोलताना आता त्यांना धाप लागत होती. ते हळूच ओठातल्या ओठात पुटपुटत होते. राजे, एक खंत आहे. स्वराज्यासाठी मरण्याची इच्छा होती. ती पूर्ण होऊ शकली नाही. वीर मरण प्राप्त करू शकलो नाही. नाईकांच्या अंगठ्यातून वाहणारे रक्त शिवलिंगावर पूर्णतः पसरले होते. काया पाषाणाचे शिवलिंग आता लाल भडक झाले होते. नाईकांच्या श्वासांनी आता वेग घेतला होता. वादळ शांत होण्यापूर्वीची ही तीव्रता असावी. त्यांच्या डोळ्यासमोर अंधारी येत होती, तरी ओठांवर मात्र स्मित होते. अर्धपांढरी घेरदार मिशी ओठांच्या हालचालीचे गालापर्यंत लांबली होती. ते बोलू लागले, राजे, हे जग मला आता दिसत नाही. बानुर्लिंग महादेव सुद्धा दिसत नाही. राजे, हे आश्चर्य आहे. मी धन्य झालो. मला रायरेश्वराचा गाभारा दिसतो आहे. तुम्ही समोर आहात राजे. तुमचा तो तेजस्वी चेहरा दिसतो आहे. तुमचे विशाल कपाळ दिसत आहे. त्यावर मधोमध लावलेला लाल चंद्रकोरी टिळा दिसत आहे. पांढरा शुभ्र अंगरखा, कमरेला तेजस्वी भवानी तलवार, डोक्यावर मंदिल. पापण्या अर्धवट उघड्या होत्या. त्यांच्यासमोर आता जीवनातील काही महत्त्वाचे क्षण उभे राहत होते, जे त्यांच्या नेत्रांनी आयुष्यात पाहिले होते. ते क्षण जाता जाता डोळ्यांसमोरून तरळून जात होते. हे क्षण पुन्हा पाहायला मिळत असल्याचे समाधान शेवटच्या घटिकेत सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होते. शिवाजी महाराजांना गमावण्याव्यतिरिक्त कोणतेही दुःख त्यांच्या मनाला आजपर्यंत फार पीडा देऊ शकले नव्हते. फक्त त्याचवेळी त्यांच्या नेत्रातून अश्रू वाहिले होते. हा एक क्षण सोडल्यास अश्रू म्हणजे काय असतात हेही त्यांच्या नेत्रांना ठाऊक नव्हते. तलवारीच्या किरकोळ जखमांव्यतिरिक्त घाव त्यांच्या शरीराला कधी मिळाले नव्हते. पण आता उतारवयात एक किरकोळ जखमेनेच त्रास वाढवला होता. एका अद्भुत शक्तीचे संचय असलेले हे शरीर होते. ही अद्भुत शक्तीच महाराजांची अदृश्य शक्ती होती, जी कुणालाही दिसू शकत नव्हती. कुणी ओळखूही शकत नव्हते. कुणी समजूही शकत नव्हते. वाऱ्याचा वेग होता. सिंहाचे धाडस होते. सरड्याचे कौशल्य होते. हरणाची चपळता होती. सूर्याची चमक होती. आणि बुद्धी तर इतकी तल्लख की आयुष्याच्या 60 वर्षात कपट कारस्थानात माहीर असलेले शत्रू असून सुद्धा आजपर्यंत कोणी त्यांना कैद करू शकले नव्हते. दिल्लीचा बादशाह औरंगजेबाच्या हेरांनाही कधी कळले नाही की शिवाजीराजांच्या दरबारात कोणी बहिर्जी नाईक नावाची व्यक्ती आहे. शिवरायांनी याच त्यांच्या अदृश्य शक्तीच्या जोरावर अनेक पराक्रम केलेत. युद्ध जिंकलीत. स्वराज्याचा गाडा योग्यरित्या हाकू शकले. त्यांच्या बाणाला अचूक निशाणा मिळाला. दौलतराव हे खरे नाव, परंतु आयुष्यात त्यांचे कितीतरी वेळा बारसे झाले असावे. कितीतरी जन्म झाले असावेत. 3 धर्मांचे संस्कार, चालीरीती यांचे अचूक ज्ञान त्यांना होते. प्रादेशिक तसेच विदेशी भाषांवर मजबूत पकड होती. तितकाच मोठा हजरजबाबीपणा आणि आत्मविश्वास होता. त्याला स्वराज्यप्रेमाची जोड होती. जवळजवळ त्यांच्यासारखेच 3000 बहिर्जी त्यांनी स्वराज्यासाठी उभे केले होते. आणि या 3000 बहिर्जींचे नायक होते दौलतराव, म्हणजेच बहिर्जी नाईक. बहिर्जी नाईक आठवणींच्या वाऱ्यावर स्वार होऊन भूतकाळात पोहोचले होते. जेव्हा ते पहिल्यांदा शिवबांना भेटले होते तेव्हा ते बहिर्जी नाईक नाही, तर रामोशाचे दौलतराव होते. दौलतरावचे बहिर्जी नाईक कसे झाले? बहिर्जी नाईकच हे नाव का पडले? आणि बहिर्जी नाईक हे शिवरायांना कधी भेटले हे आपण पाहूयात पुढच्या भागात. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. जय शिवराय.